नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर रिक्वेस्ट आलेली की गुजराती हांडवोची रेसिपी दाखवा. तर आज मी तीच तुम्हाला दाखवणार आहे. तर आदल्या दिवशी मी 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे. तुम्हाला इथं जी दिसते वाटी, त्या वाटीने 2 वाट्या तांदूळ घेतला आहे आणि अर्धी वाटी घेतलेली आहे उडदाची डाळ आणि अर्धी वाटी मी घेणार आहे चण्याची डाळ. आता हे सगळं आपल्याला एकत्रच भिजवायचं आहे. म्हणजे डाळी वेगळ्या आणि तांदूळ वेगळे भिजवायचं नाही आहे, त्यामुळे तुम्हाला सांगते. आणि अगदी 1-2 चमचे आपण इथं तुरीची डाळ घेणार आहोत. हा गुजराती पारंपरिक पदार्थ आहे. आमच्या बाजूला एक गुजराती आंटी होती, त्यांनी मला दाखवलेला हा पदार्थ आणि मी थोडंसं माझे व्हेरिएशन याच्यामध्ये केलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते आहे. खूप छान होतं. 2 चमचे म्हणजे एक तुम्ही पोह्याचा जो आपला खायचा रेग्युलर चमचा असतो, तो एक मोठा चमचा मेथीदाणा घातला तरी चालेल. मेथीदाणा घालायचाच विसरायचं नाही, कारण मेथीदाणा इम्पॉर्टंट आहे हांडवो बनवताना. आणि ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला त्याच वाटीने 1 वाटी आपण पोहे घेणार आहोत. आणि हे 1-2 पाण्याने स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि एक 6 तासासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे. तर आज माझी इतकी गडबड आहे आणि आम्ही उद्या जाणार आहोत गायत्रीकडं. त्यामुळे की नाही आज म्हटलं ही रेसिपी दाखवावीच. इथं अंबरनाथला आहे तोपर्यंत. आता मी गावी चाललो आहे. नंतर कधी दाखवता येईल काय माहीत नाही. खूप 2-3 जणांची रिक्वेस्ट होती की हांडवो दाखवा. आता 6 तास झालेले आहेत. आता थंडीमध्ये लवकर पीठ होत नाही, त्यामुळे मी काय करते संध्याकाळी लवकर पीठ करायला घेते. म्हणजे 5-6च्या दरम्यानच की नाही आपण पीठ ग्राइंड करायला घ्यायचं आणि खूप असं पातळ करायचं नाही. हे पीठ थोडंसं रवाळ असेल तरी चालेल, कारण की हा हांडवो आहे. हांडवो की नाही खूप पातळ जर पीठ झालं ना तर खूप असं चिकचिकीत होतो, चांगला असा आतमधून स्पॉन्जी होत नाही. त्यामुळं आपण थोडंसं ह्याचं बॅटर की नाही हे जसं मी दाखवते ना ह्या प्रमाणात असलं पाहिजे. इतकं थिक असलं ना की मग अगदी व्यवस्थित हांडवो फुलतो. कारण पीठ फुगून पण थोडंसं पातळ होतं, त्यामुळे करतानाच खूप पातळ करायचं नाही. आता ह्याच्यामध्ये की नाही साखर घालू शकताय तुम्ही. मी गूळ घालते, पण गुजराती पदार्थामध्ये साखर ही असतेच. तर माझ्याकडे साखर नव्हती पण आणि मी सध्या जर थोडंसं कमी पण केलं आहे वापरायचं, त्यामुळे मी गूळ घातला आहे. तर चवीनुसार मीठ घातलं आहे आणि 1-2 मिनटं ह्याला चांगलं आपण फेटून घेणार आहोत. 2 का 4-5 मिनटं लागतात चांगली व्यवस्थित फेटून घ्यायचं. थंडीच्या दिवसात पीठ फुगत नाही, त्यामुळं कुकरमध्ये ठेवून ते की नाही लवकर भिजवलं. आपण 10 वाजता भिजवायला घेतलं आणि सकाळी नाश्ता जर करायला केलं ना आपण तर अजिबात होणार नाही. हे जे बबल्स दिसत आहेत ना, असे बबल्स येईपर्यंत आपल्याला हे पीठ असं फेटायचं आहे चांगलं हातानं. आणि आता आपल्याला रात्रभर झाकण लावून कुकरचं ठेवायचं आहे फर्मेंटेशनसाठी. आता आपण सकाळी यायचं हांडवो बनवूया. गुड मॉर्निंग एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप सो सगळे छान असाल. आणि नेक्स्ट डे आहे, तुम्ही बघू शकताय पीठ किती छान फुगले, अगदी बबल्स आलेले आहेत. आणि त्याची कन्सिस्टन्सी पण बघू शकताय तुम्ही बॅटरची. अशी थिक असली पाहिजेत, खूप पातळ नाही करायची. तर अजून की नाही माझं पॅकिंग बिकिंग सगळं राहिलेलं आहे, खूप काम आहे. आणि आज साहेबांचा आमच्या टिफिन पण नाही आहे, फक्त त्यांना नाश्ता करून द्यायचा आहे. कारण त्यांच्या ऑफिसमध्ये एक पार्टी असल्यामुळे की नाही त्यांचं दुपारचं जेवण नाही आहे, त्यामुळे मी फक्त हांडवो बनवायला घेतला. आज टिफिन पण असतात तर थोडंसं गडबड असते माझी टिफिनची पण टिफिन नाही आहे आणि भाज्या पण नव्हत्या माझ्याकडे. ज्या भाज्या होत्या त्या मी घेतल्यात. आणि रसाळ वहिनींच्याकडून सकाळ सकाळी हे गाजरं मागून आणली होती 2. कारण की नाही सोमवारच्या बाजारात परवा होता ना, तर त्या दिवशी आम्ही पुरणपोळीच्या ह्याच्यामध्ये बिझी झालो आणि कुणीच बाजारात गेलं नाही. त्याच्यामुळं की नाही सगळं सामान वगैरे आणायचं राहिलं. मला तर काय बाजार आणायचाच नव्हता, कारण की आता आम्ही चाललोय ते सगळं संपून जायचं असतं. सगळं क्लीन करून सगळं संपून भाज्या हे ते सगळं आपल्याला जायचं असते. त्यामुळे मग काय भाज्या आणल्या नाहीत. आणि इकडे घेतलेलं आहे मी गाजर आणि ते किसून घेतले. तुम्ही बारीक कापून घेऊ शकताय, पण किसून घेतलं तर बरं असतंय. कारण मोठ्या किसणीनं थोडं किसून घ्यायचं. माझ्याकडे ही छोटी किसणी आहे, मी त्यानं किसते. मोठ्या किसण्यानं घेतलं ना थोडेसे मोठे लांबडे असे चंक्स येतात त्याच्यामध्ये, मग छान पण वाटतं ते. आणि इकडे घेतलेली आहे मिरची मी, कोथिंबीर, थोडासा कांदा घेतलेला आहे आणि हा कोबी घेतला आहे. थोडासा एवढासाच कोबी होता माझ्याकडे. दुधी भोपळा ॲक्च्युली घालायचा याच्यामध्ये. दुधी भोपळा घातला ना त्याची टेस्ट फार छान येते. दुधी भोपळा किंवा कांद्याची पात पण घातली तरी छान लागते. हा कोबी धुवून घेते बरं का मी. काही ना वाटलं की मी असाच घेतला आहे आणि धुतलेला नाही आहे. तर धुवून घेतो आपण सगळ्या भाज्या. आधी धुवून घ्यायच्या म्हणजे त्यानंतर की नाही पाणी पाणी होत नाहीत. आणि अगदी व्यवस्थित बारीक कापून घेतला आहे कोबी पण. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. पण त्याआधी मी काय करणार आहे की हांडवोसाठी वेगळं थोडंसं पीठ काढून घेणार आहे आणि उरलेलं पीठ की नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याचे डोसे किंवा काही होतं आहे ते ठेवून देणार आहे थोडंसं काढून. जितकं लागेल तितकंच मी आत्ता घेणार आहे.
मंडळी अजून एक सांगायची राहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही ग्राइंड करताना की नाही थोडंसं म्हणजे हे जे बॅटर आहे ते ग्राइंड करताना थोडंसं दही घातलं ना तर अजून छान टेस्ट येते. पण मला थोडीशी आंबट टेस्ट आवडत नाही त्यामुळे मी काय घातलेलं नाही आहे. पण तुम्ही दही नक्की 1 चमचा घालून बघा. नक्की, नक्की, नक्की घाला. कारण की गुजराती आंटी त्या सांगायच्या की थोडंसं दही घालायचं. आणि पारंपरिक पदार्थामध्ये दही घालतातच त्या हांडवो जो आहे त्याच्यामध्ये. त्या सगळ्या भाज्या, कोथिंबीर आणि थोडीशी मीठ, हळद, आपलं कोल्हापुरी लाल तिखट आणि थोडेसे शेंगदाणे असं सगळं घातलेलं आहे मी याच्यामध्ये आणि हे मिक्स करून घेणार आहे. तर मंडळी मी थोडंसं मीठ घातले कारण भाज्या वगैरे घातल्यात त्याच्यामुळे थोडं पण बेतानं घालायचं मीठ कारण आपण ऑलरेडी ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं असते त्यामुळे घालताना आठवणीनं थोडंसं मीठ कमी घालायचं. आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि हांडवो कसा बनवायचा त्या तुम्हाला मी दाखवते आहे इकडं. तर मैत्रिणींनो हे सगळं मिक्स करून झालं ना की ह्याच्यामध्ये थोडंसं की नाही खाण्याचा सोडा घालायचा आणि अगदीच थोडं त्याच्यावरती पाणी घालायचं ते मिक्स होण्यापुरतं. म्हणजे सोडा मिक्स होतो सगळीकडे थोडंसं पाणी घातल्यामुळे आणि अगदी व्यवस्थित फेटून घ्यायचं. फेटल्यामुळे की नाही अगदी त्याला असा स्पॉन्ज येतो आणि म्हणजे सोडा सगळीकडे मिक्स झाल्यामुळं त्याला असे चांगले बबल्स येतात. तुम्ही बघू शकता एकदा बबल्स अगदी जवळून दाखवते बघा मी. किती छान झाले बॅटर. तुमच्याकडं कढई असेल किंवा काईल असेल तर त्याच्यामध्ये हा हांडवो जर बनवला ना तर खूप छान होतो. पण मी आज तुम्हाला तव्यावरती साधं सोपं दाखवणार आहे. हा माझा चपातीचा तवा आहे. त्याच्यावर चांगला गरम करून घ्यायचा आधी आणि मीडियम गॅस करायचा आणि आता मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे जिरं, मोहरी आणि कढीपत्ता की नाही घालायचंच विसरले मी. हो कढीपत्ता ठेवला होता मी बाजूला पण की नाही फोडणी तडतडायला लागली आणि मग विसरलेच आणि ह्याच्यामध्ये पांढरे तीळ घालायचे. आणि आता 2-3 पळी आपण ह्याच्यामध्ये बॅटर घालून घेणार आहे आणि व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं. खूप पातळ करायला जायचं नाही. अगदी जाडसर असतो हा हांडवो. त्यामुळे थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं आणि ह्याच्यावरती आता झाकण ठेवून की नाही एकदम लो गॅसवरती हा भाजून घ्यायचा. कारण की त्याला आपण थोडा जरी मीडियम गॅस किंवा फास्ट केल्यानंतर जळतो तो आतून भाजला जात नाही. त्यामुळे थोडंसं आपण झाकण ठेवायचं याच्यावरती आणि एकदम बारीक गॅस करायचा आणि 1 मिनिटभर आपण याला राहू देऊया. 1 मिनिटानंतर आता बघूया आपण कसं झालंय. आता बाजूला की नाही थोडंसं ते जे फोडणी वगैरे होती ना ती सगळी मी ह्याच्यावरती घालणार आहे कारण ती बाजूलाच राहिलेली आहे. तुम्हाला जर तसं नसेल करायचं तर वरती तुम्ही थोडेसे तीळ टाकू शकता. पण जे बाजूलाच असं ते फोडणीचं तीळ होते तेच मी वरती टाकून घेतलेत आणि कढीपत्ता पण टाकून घेतलेला आहे वरती. तो राहिला होता टाकायचं विसरले होते मी. वरती थोडंसं आपण तूप टाकायचं त्यामुळे ह्याची हांडवोची टेस्ट खूप छान होते, एन्हान्स होते. तुम्ही नक्की टाकून बघा तूप आणि आता आपण परतून घेऊया. ह्याचा कलर बघू शकताय तुम्ही किती छान आलेला आहे. आता अगदी व्यवस्थित सहजरित्या उचलला जातो. ह्याला काही विशेष लागत नाही किंवा चिकटत वगैरे नाही. जर तुमच्या तव्यावरती चिकटत असेल तर तुम्ही मी जसं तवा सांगितले गरम करून घ्यायचा त्याप्रमाणे गरम करून घेऊन नंतर थोडंसं पाणी टाकून पुसून घेऊ शकताय. मग त्यामुळे मग तवा की नाही नॉनस्टिक होतून चिकटत नाही आणि हांडवोचा कलर आणि त्याचा आलेला स्पॉन्ज त्याला सुटलेली जाळी तुम्ही बघू शकताय. आहाहा! काय मस्त आणि टेस्टला तर भारी झाला होता आणि आमच्या बिल्डिंगमध्ये मी सगळ्या मैत्रिणींना दिला होता बरं का. कारण की पीठ पण होतं जास्त आणि प्रत्येकाचं काही ना काही भांडे होते माझ्याकडे परवाचे त्याच्यामुळे सगळ्यांना एक दिला. आहा! काय मस्त झालंय. तुम्ही नक्की मैत्रिणींनो एकदा ट्राय करा आणि तुम्हाला कसा वाटला हा हांडवो नक्की कमेंट करून सांगा. पण आधी तुम्ही ट्राय करा आणि मगच मला कमेंट करून सांगा आणि दोन्ही बाजूनं खरपूस बारीक गॅस करून की नाही भाजून घेतलाय आणि कलर किती भारी आलाय. वरून एकदम क्रिस्पी आहे हा आणि आतून असा स्पॉन्ज आलेला असतो त्याला. आता आपण दुसरं तुम्हाला अजून एक दाखवते मी कसा करायचा. तर तेल घालायचं, जिरं, मोहरी आणि कढीपत्ता घालायचा आणि तीळ घालायचे पांढरे तीळ. थंडीमध्ये पांढरे तीळ असे खाणं पण चांगलं असतंय आणि हांडवमध्ये घालतातच पांढरे तीळ. आणि आता एक 2-3 बॅटर आपण 2-3 पळ्या आपण बॅटर घालून घेऊया आणि थोडं जास्त स्प्रेड न करता थोडंसं असं अगदी हलकं स्प्रेड करायचं आणि बारीक गॅस करायचा आहे मात्र नक्की. जास्त फास्ट गॅस करायचं नाही. आणि सुटलेली आहे जाळी. थोडंसं तूप टाकायचं आणि बाजूचं जे राहिलेलं असते ना सगळी फोडणी ती आपण अशी वरती टाकून घ्यायची आणि परतून घ्यायचा.
आतून एकदम स्पॉन्जी झालेला आहे आणि आता 4 भागामध्ये असं कट करायचं आणि पुदिन्याची चटणी करायची ह्याच्याबरोबर खायला. पण मी काही पुदिना बिदिना काहीच नव्हतं माझ्याकडं, भाज्याच नव्हत्या त्याच्यामुळे मी काय केलं सॉसबरोबर पण छान लागतो. तुम्ही गडबडीत असाल तर की नाही सॉसबरोबर पण देऊ शकता. आणि मंडळी आज माझ्याकडे की नाही पुरणपोळी पण आहे नाश्त्याला सकाळी, कारण की परवाचं जे पुरण होतं ना ते राहिलं होतं फ्रीजमध्ये तसंच. आणि ह्यांचा काल होता उपवास, काल मंगळवार असल्यामुळे काल काय ब्लॉग केलेलं नाही आहे मी. आणि ते ठेवलं होतं मी फ्रीजमध्ये, असं ठेवत नाही मी कधी फ्रीजमध्ये, पण सगळे बोलले चालते काही नाही होत त्याला ठेवा आणि एक दिवस करा. आता ह्यांना उपवास होता त्यामुळे तर काल संपलंच असतं. आणि याच्या 1-2-3 पोळ्या झाल्या होत्या, मग छान अशा खमंग पोळ्या करून घेतल्या आणि आजचा हा आमचा नाश्ता आहे. या मंडळी नाश्ता करायला. नमस्कार मंडळी, गृहिणी दर्पणमध्ये मी अनामिका तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सकाळी आवरलेलं नाहीये माझं फक्त, त्याच्यामुळे मी दाखवलं नव्हतं मला, थोडंसं दाखवावं आता. हे बघा बनवलंय नाश्ता, तर तयार झाले. पुरणपोळी आहे आणि हांडवो आहे. आणि तुम्हाला जर हा हांडवो आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर दिव्या आता यांना नाश्ता, त्यांचं सगळं पूजा वगैरे आवरतंय, येत आहेत ते. तर दिवे लावलेले काल ना ते सगळीकडे मी धुवून वाळत घातले, म्हणजे मग ठेवायला बरे येतात, दिवाळीला उपयोगाला येतात ना. आणि ही फुलं ठेवलेत सुकलेली, ह्याचं काहीतरी बनवायचं आहे मला. ते झाडांना घालूया पाणी. ही आहे तुळशीचं, इकडे पण तुळशीचं उगलंय. आणि हा मोरावळा आहे, उन्हामध्ये ठेवलाय, तर सोहमकडे घेऊन जाणार आहे ही बॉटल. ही आम्ही खायसाठी बनवलेली आम्हाला. आणि हे माझं आहे लिंबाचं झाड, ह्याच्यामध्ये पण तुळस उगली बघा किती छान. पाणी घालूया झाडांना. लिंबाचं झाड पूर्ण मी कट केलं होतं, आता छान त्याला पालवी फुटले. लवकर आल्याची कृपा केली माझ्या. कधीपासून बोलू आलोय थंड होते या म्हणून. मग आता गरम करू का त्याला? तुम्ही चेंज करून येईपर्यंत डायरेक्ट कपडेच घालून आलाय, मग आता काय सांगायचं. दोन पोळ्या खाणार काय?